नमस्कार तुम्हा सगळ्यांना। या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्रीदेवी भागवत पुराण अध्याय 41 ते 50। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 40 पर्यंत अध्याय कथन केलेले आहे। तुम्ही नक्की प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तसेच बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील अध्याय व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल। तर मग चला सुरुवात करूया। श्रीदेवी भागवत पुराण अध्याय 41 ताम्र व चिक्षुराचा वध। महिषासूर दुर्मुख व बाष्कलाच्या मृत्यूच्या वार्तेने संतप्त झाला व म्हणाला, माझ्या बलाढ्य सेनापतींना एका स्त्रीच्या हातून मृत्यू यावा हे अघटित घडले आहे। दैत्य राजाचा दुसरा सेनापती चिक्षुर मोठ्या गर्वाने म्हणाला, एका स्त्रीचा पराभव करायला काय मोठी शक्ती लागते, मीच युद्धावर जातो। तो सैन्यासह निघाला, त्याच्याबरोबर ताम्रही निघाला। त्यांची सेना युद्धगर्जना करीत होती। देवी अंबिकेने तो सेनासागर पाहिला व शंख, घंटा, धनुष्याची प्रत्यंचा यांचा भयंकर नाद केला। त्याने दैत्य सैन्य भयभीत झाले व इतस्त पळू लागले। पळणाऱ्या सैन्याला पाहून चिक्षुर दैत्य रागावला व त्यांना आडवू लागला व त्याने देवीशी युद्ध सुरू केले। तेव्हा ती चंडिकाही बाणांचा वर्षाव करू लागली। दैत्य सैन्य छिन्न विछिन्न झाले। दैत्यांनीही मग घनघोर बाणांचा वर्षाव केला। ताम्राने लोखंडी मुसळ देवीवर फेकले। ते देवी वाहन सिंहाला लागले। सिंहाने क्रोधाने गर्जना केली। देवीनेही रागाने ताम्राचा खड्गाने शिरच्छेद केला। शिर तुटल्यानंतरही बराच वेळ ताम्राचे धड मुसळाने प्रहार करीतच राहिले व नंतर जमिनीवर पडले। ताम्राचा वध झालेला पाहताच चिक्षुर क्रोधाने खड्ग घेऊन पुढे सरसावला, देवीवर धावला। देवीने त्याच्यावर 5 बाण सोडले। त्यातील एका बाणाने त्याचे खड्ग, दुसऱ्याने त्याचा हात व तिसऱ्या बाणांनी त्याचे मस्तक धडावेगळे झाले। अशा प्रकारे महिषासुराचे ताम्र व चिक्षुर हे 2 महापराक्रमी दैत्य मारले गेले। आकाशातून देव, गंधर्व, ऋषीमुनींनी देवीचा जय जयकार करून पुष्पवृष्टी केली। ताम्र व चिक्षुराच्या वधाची वार्ता समजताच महिषासूर आश्चर्य व भयचकित झाला। त्याने त्याहीपेक्षा बलवान असे दैत्य देवीबरोबर युद्धाला पाठविले। त्या सेनेत असिलोमा व विडलाक्ष हे सेनापती होते। ते सैन्यासहित शस्त्रसज्ज होऊन रणांगणावर गेले। देवीचे ते रणचंडिकेचे रूप पाहून ते भयभीत झाले, पण स्वामी कार्यासाठी प्राण अर्पण करण्याचा निश्चय करून ते पुढे सरसावले। प्रथम विडलाक्षाने देवीवर 7 बाण सोडले। देवीने ते 7ही बाण तोडून टाकले व आपल्या 3 तेजस्वी बाणांनी विडलाक्षाचा वेध घेतला व विडलाक्ष जमिनीवर पडला। ते पाहून असिलोमा पुढे धावला। तो देवीला म्हणाला, आम्हा दैत्यांचा काळ जवळ आला आहे हे पटत असूनही मी स्वामी कार्यासाठी प्राण अर्पण करण्याचा निश्चय करून आलो आहे। मी सेवक असल्यामुळे पराधीन आहे। त्याने बाणांचा वर्षाव देवीवर केला, पण देवीने त्याचे वाटेतच खंडन केले। असिलोम देवीच्या बाणांनी घायाळ झाला। शेवटी तो गदा घेऊन देवीवर धावला। गदेचे प्रहार सिंहाला लागताच सिंहाने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याला विदीर्ण करून टाकले। जखमी अवस्थेतील दैत्य गदा घेऊन देवीवर धावला, पण देवीने त्याचा वार चुकवून त्याचा शिरच्छेद केला। सिंहानेही खूप दैत्य सैन्य विदीर्ण करून टाकले। दानव सैरावैरा पळाले। त्यांनी महिषासुराला सर्व वर्तमान कळविले। महिषासूर ते ऐकून दुःखाने विव्हळ झाला व अधिकच क्रोधायमान झाला। येथेच अध्याय 41 समाप्त होतो। सुरुवात करूया अध्याय 42। महिषासुराचा वध व देवीची देवगणांनी स्तुती केली। व्यासमुनी जनमेजय राजाला म्हणाले,
आपले महाबली असे वीर मारले गेल्यामुळे महिषासूर क्रोधायमान झाला. त्याने दारुकाला आपला रथ सज्ज करण्यास सांगितले. त्याच्या रथाला 1000 गंधर्व जोडले होते. सारथी रथ घेऊन येताच महिषासूर मनुष्य रूप धारण करून रथावर आरूढ होऊन युद्धास सिद्ध झाला. युद्ध गर्जना करीत तो रणभूमीवर गेला. देवी भगवतीनेही त्याला पाहून शंखध्वनी केला. तो शंखनाद साऱ्या आसमंतात दुमदुमला. तो देवीला पाहून म्हणाला, संसारिक स्त्री पुरुषांना सुखप्राप्तीची अपेक्षा असते. मनुष्य परस्पर संयोगातच सुख प्राप्त करून घेऊ शकतो. काही संयोग स्वभावतः असतात तर काही हेतुतः असतात. काही प्रेमातून निर्माण होतात. माता बालक पिता पुत्र यांच्यातील संयोग प्रेमातून निर्माण होतो, तो सर्वोच्च असतो. तर बंधुभावातील संयोग हेतुतः असतो, त्यामुळे तो कनिष्ठ प्रतीचा असतो. यासारख्या संयोगातून संसारातील सुखाची प्राप्ती होते. म्हणूनच हे कल्याणी, माझे मन तुझ्यावर अनुरक्त झाले आहे, म्हणून तू माझ्या इच्छेला मान दे. मी महापराक्रमी आहे. इंद्रादी देवांना पराभूत केले आहे. माझे रत्नभांडार समृद्ध आहे. तू माझी पट्टराणी होशील. मी तुझा दास होईन. तुझ्यासाठी मी देवांशी असलेली वैर सोडून देईल. तुझ्या सर्व आज्ञांचे पालन करेल. त्याचे अहंकारयुक्त भाषण ऐकून देवी भगवतीने स्मित हास्य केले. ती त्याला म्हणाली, मी विश्वजननी आहे. त्या परमपुरुषाशिवाय इतर कोणा पुरुषाचा विचार करत नाही. हे मदो उन्मत्त मूर्खा, तू माझी अपेक्षा करतोस, माझ्याशी संयोग करू इच्छितोस. पण लक्षात ठेव, स्त्री ही भोगवस्तू नाही, तर पुरुषी अहंकाराला बंधनात ठेवणारी आहे. तेव्हा तू माझी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. तेव्हा सुखासाठी शांतीचा मार्ग धर. शांती हेच खरे जीवनाचे सुख आहे. तेव्हा भल्यासाठी सांगते, तू पाताळात जा, सुखाने राहा. देवांशी असलेली वैर सोडून दे. विश्वाचा छळ करण्याचे कार्य सोडून दे. सुखाने राहा, नाहीतर युद्ध करून मृत्यूला सामोरे जा. मी अनादि अनंत आहे. मला जन्म व मृत्यू नाही. मला रूप नाही, पण विश्वाच्या संरक्षणासाठी मी सगुण साकार रूप धारण केले आहे. तेव्हा देवांनी विनंती केली, म्हणून मी युद्धाला तयार झाले. तेव्हा युद्धास सिद्ध हो. देवी भगवतीचे वचन ऐकून दैत्यराजाने शस्त्र उचलले व देवीवर बाणांचा वर्षाव केला. त्याचे सर्व बाण देवीने वस्त्रावर खंडित केले. घनघोर युद्ध सुरू झाले. देव व दैत्य भयभीत झाले. इतक्यात मध्येच दुर्धर दैत्य आला व देवीवर विषारी बाण सोडू लागला. देवीने त्याच्यावर तीक्ष्ण बाण सोडून त्याला यमसदनाला पाठवले. त्यानंतर त्रिनेत्र मध्ये आला. त्याने देवीवर बाण सोडले, पण देवीने त्याला त्रिशूलाने मारून टाकले. नंतर अंधक दैत्य आला. त्याला देवीवाहन सिंहानेच नखांनी फाडून टाकले. आपले मोठमोठे वीर गतप्राण झालेले पाहून महिषासूर चिडला व देवीवर धावून गेला. तेव्हा देवीने त्याच्यावर गदाप्रहार करून त्याचे वक्षस्थल फोडले. तो मूर्छित पडला, पण नंतर उठून देवीवाहन सिंहाला घायाळ करू लागला. कधी तो सिंहरूप धारण करी, तर कधी मदोन्मत्त हत्तीचे रूप घेऊन पर्वत शिखर सोंडेवर घेऊन देवीवर फिरकावे. देवीने बाणांनी तो पर्वत भंग केला. देवी आता हट्टाला पेटली. सिंह त्या हत्तीवर चालून गेला, पण तेवढ्यात महिषासुराने शर्भाचे रूप घेतले. देवीने त्याच्या मस्तकावर खड्गाचा प्रहार केला. पुन्हा घनघोर युद्ध सुरू झाले. महिषासुराने महिषाचे रूप घेऊन देवीवर शिंगे रोखली. तेव्हा त्या रणचंडिकेने चिडून त्याच्यावर त्रिशूळाचा प्रहार केला. तो मूर्छित झाला, पण लवकरच उठून देवीवर पदाघात करू लागला. त्याच्या चित्काराने सर्व सृष्टी भयभीत झाली. तेव्हा देवीने सहस्र धारांकित चक्र घेतले व ती दैत्याला म्हणाली, हे मदांध दैत्या, या चक्राने तुझ्या वेध घेऊन तुला यमसदनीच पाठवते. आणि देवी भगवतीने ते तेजस्वी चक्र सोडून त्याच्या कंठाचा वेध घेतला. महिषासूर दैत्याचे मस्तक धडावेगळे झाले व तो गतप्राण झाला. हे पाहून देव, मुनी, मनुष्य आणि प्राणी सर्व चराचर आनंदात बुडून गेले. पुष्पवृष्टी करू लागले. सर्व सृष्टी भयमुक्त झाली. व्यासमुनी म्हणाले, हे राजन, महिषासुराचा वध झालेला पाहून इंद्रादी देव
आनंदित झाले व माता भगवतीची स्तुती करू लागले. हे जगज्जननी, तुझा महिमा अगाध आहे, तो वेदांनाही कळत नाही, मग आम्ही कसा काय जाणणार? महिषासुर दैत्याला मारून तू आम्हाला भयमुक्त केले आहेस. हे जगदंबे, आम्हाला तुझी भक्ती करून तुझ्या चरणांशी राहण्याची अनुमती दे. त्यावर देवी भगवतीने संतुष्ट होऊन तथास्तु म्हटले व ती अंतर्धान पावली. येथेच अध्याय 42 समाप्त होतो. आता सुरुवात करूया अध्याय 43. शत्रुघ्नाला राज्यप्राप्ती. राजा जनमेजयाने व्यासमुनींना विचारले, हे मुनिवर, देवी दानव युद्ध संपल्यानंतर देवी कोठे गेली? स्वर्गलोकी की वैकुंठलोकी? व्यास महर्षी म्हणाले, हे नृपा, देवीचे जे अत्यंत आवडते ठिकाण मणिद्वीप, तेथे ती गेली. ते स्थान सुधासागरात आहे. अतिशय रमणीय असलेले हे ठिकाण देवी भगवतीचे आवडते ठिकाण आहे. तेथेच ती राहते. महिषासुराच्या वधानंतर देवांनी तिची स्तुती केली तेव्हा ती संतुष्ट झाली व मणिद्वीपाला प्रस्थान करीती झाले. महिषासुराचे राज्य कोणाला द्यावे याविषयी विचार विनिमय करून सर्व देवांनी मिळून अयोध्येचा सूर्यवंशीय शूर राजा शत्रुघ्नाकडे ते राज्य सोपविले व देव आपापल्या ठिकाणी निघून गेले. शत्रुघ्नाने धर्मनीतीला अनुसरून राज्य केले. प्रजा सुखी झाली, सुबत्ता समृद्धी आली, वरुण राजा सुखावला, निसर्ग बहरला, गायी भरपूर दूध देऊ लागल्या, ब्राह्मण वर्ग वेद अध्ययन व विद्याप्रसाराचे काम करू लागले. सर्व राजे शस्त्रास्त्रात पारंगत झाले, शांतताप्रिय झाले. न्यायावर अधिष्ठान असलेली राज्यव्यवस्था आली. सर्व प्रजेमधील वैरभाव संपला. खाणीतून विपुल रत्न भांडार मिळू लागले. गाई गुरांनी गोठे भरून गेले. सर्व मनुष्य प्राणी देवी भुवनेश्वरीची भक्ती करू लागले. स्त्रिया नीतिधर्माचे पालन करणाऱ्या पतिव्रता झाल्या. पुत्र धर्माचरण करून मातृपितृ भक्त बनले. अधर्माला स्थान उरले नाही. परस्परातील कलह संपला. दारिद्र्य नष्ट झाले. रोगराई संपली. सर्व प्रजा सदृढ, संस्कार संपन्न व ऐश्वर्य संपन्न झाले. येथेच 43 अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 44 अध्याय. शुंभ निशुंभद्वारा स्वर्ग विजय. व्यासमुनी म्हणतात, पूर्वी शुंभ निशुंभ नावाचे 2 दैत्य होऊन गेले. ते महापराक्रमी होते, त्यामुळे उन्मत्त झाले. ते पाताळातील राज्य करीत होते. पाताळातून ते धरेवर आले. सुंदर व सदृढ असे ते दैत्य मात्र दुराचारी होते. अन्न पाणी वर्ज्य करून ते पृथ्वीवरील पुष्कर तीर्थात तप करू लागले. एका आसनावर बसून ते योग्य विद्या आत्मसात करू लागले. त्यांनी बरीच वर्षे हे कडक तप केल्यावर ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले. हे तापसी हो, मी तुमचे घोर तप पाहून प्रसन्न झालो आहे. तुम्ही मागाल तो वर मी तुम्हाला देईन. ब्रह्मदेवांचे बोलणे ऐकून त्यांनी तप सोडले व त्यांना वंदन करून म्हणाले, हे विश्वनिर्माता ब्रह्मदेवा, तुम्ही खूप दयाळू आहात, तेव्हा आम्हाला अमर होण्याचा वर द्यावा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे पहा, असा वर पृथ्वीतलावर कोणालाही मिळत नाही, कारण जन्म व मृत्यू हे येथील सृष्टीचे स्थायी भाव आहेत. जो जन्माला येतो त्याला मृत्यू अटळ आहे. सृष्टीच्या नियमात हे बसत नाही, तेव्हा इतर कोणताही वर मागा. शुंभ निशुंभ म्हणाले, असे असेल तर मग आम्हाला देव, मनुष्य, प्राणी व पक्षी यांच्याकडून मृत्यू नको असा वर द्या. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले व अंतर्धान पावले. शुंभ निशुंभांनी दैत्यगुरु शुक्राचार्याचे पूजन केले. शुक्राचार्यांनी त्यांना शुभ नक्षत्रावर एक दिव्य सिंहासन भेट दिले व शुंभ मोठा असल्यामुळे त्याला राज्याभिषेक केला. चंडमुंड नावाचे 2 दैत्य मोठ्या सैन्य परिवारासह त्यांना मिळाले. धूम्रलोचन नावाचा दैत्यही सैन्यासह त्यांना येऊन मिळाला. रक्तबीज नावाचा एक महापराक्रमी दैत्य त्यांना येऊन मिळाला. या रक्तबीजाच्या रक्ताच्या पृथ्वीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबातून एक वीर उत्पन्न होत असे. याशिवाय इतरही अनेक शूरवीर दैत्य सैन्यासह शुंभ निशुंभाचे मांडलिक बनले. शुंभ
निशुंभ बलाढ्य होऊन पृथ्वीवर राज्य करू लागले. विशाल सेनासागरासह शुंभ निशुंभांनी इंद्रावर आक्रमण केले. त्यावेळी घनघोर युद्ध झाले. इंद्राने वज्राने निशुंभावर आघात केला. निशुंभ पडला. सेना सैरावैरा पळू लागली. निशुंभ पडला हे ऐकून शुंभ इंद्रावर चाल करून गेला. त्याने इंद्र व इतर लोकपालांचा पराभव केला व स्वर्गलोकीचे इंद्रपद मिळविले. कामधेनू, कल्पवृक्ष व अप्सरा मिळविल्या. यज्ञ भाग स्वतः घेऊ लागला. अशा प्रकारे त्याने पाताळ, पृथ्वी व स्वर्ग अशी त्रिभुवनाची सत्ता हस्तगत केली. स्वर्गातून स्थानभ्रष्ट झालेले देवादिक गिरीकंदरी लपून राहू लागले. त्यांचे सुख हिरावून घेतले गेले. म्हणून सुख हे नेहमी अस्थिर, चंचल व दैवाधीन असते, हे ध्यानात ठेवले पाहिजे. येथेच 44वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया अध्याय क्रमांक 45. देवीचा कृपाहस्त व कौशिकी देवीचा अवतार कसा होतो ते आता आपण ऐकूयात. व्यासमुनी म्हणाले, हे राजन, देवांचे अस्तित्व नाकारून शुंभाने बरीच वर्षे एक छत्री राज्य केले. स्थानभ्रष्ट झालेले देव चिंतित होऊन गुरु बृहस्पतींकडे गेले. त्यांना म्हणाले, हे गुरुवर्य, आता या परिस्थितीतून काय मार्ग काढावा हे आम्हाला सुचत नाही, तेव्हा तुम्ही मार्गदर्शन करावे. बृहस्पती म्हणाले, हे सुरगण हो, या परिस्थितीतून खूप विचार विनिमय करून मार्ग शोधला पाहिजे. केवळ दैवावर भरवसा ठेवून उपयोग होणार नाही. माता भगवतीने मागे महिषासुराचा वध करून पृथ्वी, स्वर्ग व पाताळ निर्भय केले होते. तेव्हा सर्वत्र आनंदी आनंद होऊन आपण तिची मनोभावे स्तुती केली होती. तिनेही संकटकाळी माझे जेव्हा स्मरण कराल तेव्हा मी प्रगट होईल असे आश्वासन दिले होते. तेव्हा आता हिमालय पर्वतावर जाऊन माता भगवतीची आराधना करू. आपण जर मायाबीजाच्या पुनरुच्चारणाने तिला प्रसन्न करू शकलो तर आपल्या दुःखाचा शेवट नक्कीच होईल, हे मी तपोबलाने जाणतो. तेव्हा सर्व सुरगणांसह बृहस्पती हिमालयावर माता भगवतीची आराधना करण्यास निघाले. तेथे गेल्यावर त्यांनी मायाबीजाचा मंत्र म्हणत तपाला प्रारंभ केला. हे माते, तुझा जय जयकार असो. तू अनादि व अनंत आहेस. तूच जगन्माता व तूच आदिशक्ती आहेस. विश्वाची निर्मिती, पालन व संहार तूच घडवून आणतेस. तूच सत्य व असत्य जाणतेस असे वेदपुराणी सांगितले आहे. तेव्हा तूच आता आमच्या दुःखाचे निराकरण करावेस. अशी माता भगवतीची मनोभावे प्रार्थना केल्यानंतर माता भुवनेश्वरी साक्षात तेथे प्रगट झाली. तिने तेथे जमलेल्या सुरगणांना विचारले, तुम्ही माझे चिंतन स्मरण कशासाठी केले? त्यावर सुरगण म्हणाले, हे कृपानिधे, तुला आम्ही वंदन करतो. शुंभ निशुंभ नावाचे 2 दैत्य फार माजले आहेत. त्यांनी त्रैलोक्यात उच्छाद मांडला आहे. त्यांच्या अत्याचाराने आम्ही त्रस्त झालो आहोत. त्यांना चंड, मुंड, रक्तबीज, धूम्रलोचन नावाचे दैत्य सहाय्य करीत आहेत. मागे तू महिषासुराचा वध करून आमचे रक्षण केले होतेस. आताही तुझ्याशिवाय आमचा त्राता कोणीही नाही. तेव्हा तूच आता अत्याचारी दानवांपासून आम्हाला भयमुक्त कर. म्हणून आम्ही मनोभावे तुझी प्रार्थना करीत आहोत. सुरगणांची प्रार्थना ऐकल्यानंतर देवीने आपल्या सहाय्यासाठी कौशिकी देवीला प्रगट होण्याची आज्ञा दिली. कौशिकी देवी कृष्णवर्णाची होती. तिचे दुसरे नाव कालिका असे होते. तिला पाहून दैत्यांना भय वाटले असते. माता भगवती म्हणाली, हे सुरगण हो, तुम्ही आता निश्चिंत असा, कारण आता मी प्रगट झाले आहे. माता भगवती सिंहावर बसून कालिकेसोबत शुंभ निशुंभाच्या नगरात गेली. तेथे एका उपवनात थांबून तिने मधुर स्वरात गायन सुरू केले. तिच्या आवाजाने परिसर मंत्रमुग्ध झाला. इतक्यात तेथे चंडमुंड आले. त्यांनी त्या दोघी स्त्रियांना पाहिले व लगबगीने जाऊन शुंभाला वर्तमान सांगितले. शुंभाने आपल्या सुग्रीव नावाच्या सेवकाकडून त्या स्त्रियांना नगरात येण्यास निरोप पाठवला.
त्याने उपवनात जाऊन शुंभाचा निरोप सांगितला. तेव्हा देवी म्हणाली, शुंभ निशुंभ पराक्रमी व सुंदर आहेत हे मला ज्ञात आहे. तसेच देव, मनुष्य व प्राणी यांच्याकडून ते मरणार नाहीत हेही मला माहीत आहे. त्यांचे गुणवर्णन ऐकूनच तर मी येथे आले आहे. पण माझा एक पण आहे, मी त्यांच्याशी युद्ध करेन. जो कोणी मला युद्धात हरवेल त्याच्याशी मी विवाह करेन. तेव्हा शुंभ निशुंभांना माझा हा संदेश द्या. मला पराभूत कराल तरच तुमची इच्छा पूर्ण होईल. येथेच अध्याय क्रमांक 45 समाप्त झाला. आता आपण पुढील अध्याय सुरुवात करूया. पुढील अध्याय आहे धूम्रलोचनाचा वध कसा केला. व्यासमुनी राजाला सांगतात. देवीचे हे वचन ऐकून सेवक राजाकडे गेला व तिचा संदेश सांगितला. हे दैत्यराज, त्या सुंदरीचा पण आहे. तिच्याशी युद्ध करून जो पुरुष तिला पराभूत करेल त्याच्याशीच ती विवाह करेल. हा संदेश ऐकून शुंभ क्रोधित झाला व त्याने धूम्रलोचनाला देवीला पकडून आणण्यास पाठविले. धूम्रलोचन मोठी गर्जना करून उपवनात आला व त्याने त्या 2 स्त्रियांना पाहिले. प्रथम गोडीने त्यांचे मन वळवावे म्हणून मधुर भाषण करू लागला. पण त्याची गर्जना व सैन्य पाहून काली म्हणाली, हे धूम्रलोचना, तू सेना घेऊन युद्ध करण्यासाठी येथे आला आहेस, तर मग हे मधुर भाषण करून वेळ का दवडतो आहेस. माझी सखी क्रोधित झाली तर सेनेसह तुझा वध करून तुझ्या राजाला ती मारून टाकेल. तिचे बोलणे ऐकून धूम्रलोचनाला क्रोध आला व तो युद्धाची तयारी करू लागला. त्याने कालीवर बाणांचा वर्षाव केला. कालीने ते मध्येच खंडित केले. नंतर गदा, खडग व मुसळ अशा आयुधांनी घनघोर युद्ध झाले. कालिकेने त्याचा रथ मोडला तेव्हा दैत्य खडग घेऊन तिच्यावर धावून गेला. तेव्हा तिने त्याला भस्म केले. धूम्रलोचन पडला हे पाहताच दैत्य सैन्य सैरावैरा पळू लागले. देवीने भयानक शंखनाद केला. तो नाद शुंभाला ऐकू गेला. त्याने पळून आलेल्या दैत्यांना विचारले, हा नाद कशाचा आहे. धूम्रलोचन कोठे आहे. त्या स्त्रिया कोठे आहेत. तेव्हा दैत्य म्हणाले, धूम्रलोचन मारला गेला. कालीने भयंकर संहार मांडला आहे. भगवती भयंकर शंखनाद करीत आहे. हे ऐकताच शुंभाने चंडमुंडाला त्यांचे पारिपत्य करण्यास पाठविले. येथेच अध्याय क्रमांक 46 समाप्त होतो. आता चंडमुंडाचा वध कसा झाला हे आपण श्रवण करूया अध्याय 47 मध्ये. महापराक्रमी चंडमुंड त्या 2 स्त्रियांच्या पारिपत्यासाठी रवाना झाले. तेथे गेल्यावर त्यांनी त्यांना गोड शब्दात शुंभाकडे येण्यास सांगितले. पण कालीने ते न मानता उग्र रूप धारण करून युद्धाचे आव्हान दिले. चंडमुंडही युद्धास तयार झाले. अनेक शस्त्रास्त्रांनी त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. कालीच्या एका तीक्ष्ण बाणाने चंड मूर्छित झाला. तेव्हा मुंडाने चिडून कालीवर बाणांचा वर्षाव केला. तेव्हा तिने एका तीक्ष्ण बाणाने मुंडावर प्रहार केला. तोही मूर्छित झाला. इतक्यात चंड सावध झाला व त्याने देवीवर गदा प्रहार केला. तो वार चुकवीत कालीने त्याच्यावर मंत्राने प्रहार केला व त्याला जखडून टाकले. मुंड सावध झाला व चंडाची अवस्था पाहून देवीवर धावून गेला. तेव्हा तिने त्यालाही पाशास्त्रात जखडून टाकले. तिने त्यांना पकडून माता भगवती समोर उभे केले व यज्ञात या दानवांचा बळी देऊ, त्यामुळे हिंसा घडणार नाही असे सांगून त्यांचा शिरच्छेद केला. अशा प्रकारे कालीने रणांगणावर 2 दैत्यांचा नाश केलेला पाहून माता भगवती संतुष्ट झाली व तिने कालीला वर दिला की तुला यापुढे सर्वजण चामुंडा म्हणून ओळखतील. येथेच 47 अध्याय समाप्त होतो. आता आपण ऐकूयात रक्तबीज व शुंभ निशुंभाचा वध कसा झाला हे ऐकूया 48व्या अध्यायामध्ये. चंडमुंडाचा वध झाल्यानंतर घायाळ झालेले दैत्य शुंभाला म्हणाले, आपला मृत्यू आता अटळ आहे. तेव्हा जीव वाचवण्यासाठी आपण पाताळात जाऊ. त्यांचा हा सल्ला शुंभाला पटला नाही. तो क्रोधित होऊन युद्धाला तयार झाला. त्याने रक्तबीजाला सैन्य घेऊन रणांगणावर जाण्याची आज्ञा दिली. रक्तबीज मोठे सैन्य घेऊन रणांगणावर गेला. त्याने देवीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण चंडिकेने ते मानले नाही. तेव्हा त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झाले.
त्याने देवीवर बाणांचा वर्षाव केला, पण देवीने ते सर्व बाण खंडित केले व एका बाणाने रक्तबीजाला मूर्छित केले. तेव्हा शुंभाने कंबोज व कालिकेय हे योद्धे रणभूमीवर पाठवले. ते पाहून कालिका व अंबिका क्रोधित झाल्या व भयंकारी युद्धगर्जना करू लागल्या. त्यांना अनेक मातृगण येऊन मिळाल्या. त्या मातृगणांनी दैत्यसंहार मांडला, परंतु रक्तबीजाच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून एक एक प्रतिरक्तबीज तयार होऊ लागले. देवगण व मातृगण चिंतित झाले. तेव्हा माता भगवती कालीला म्हणाली, हे काली, तू आपले मुख पसरून रक्ताचा पडणारा प्रत्येक थेंब प्राशन कर. रक्तबीजाचा एकही थेंब पृथ्वीवर पडून देऊ नकोस. अंबिका रक्तबीजावर प्रहार करत होती व चामुंडा रक्तबीजाच्या रक्ताचे प्राशन करत होती. रक्तबीजाच्या शरीराच्या प्रत्येक तुकड्याचे तिने भक्षण केले. त्यानंतर प्रतिरक्तबीजांचे अंबिकेने तुकडे करावे व चामुंडेने ते भक्षण करावे असे सुरू झाले. असे करता करता रक्तबीजाचे तिने भक्षण करून टाकले. ते पाहून देवगण व दैत्य भयभीत झाले. दैत्य घाबरून पळून गेले. त्यांनी शुंभ निशुंभाला वर्तमान श्रुत केले व पाताळात जाण्यास सांगितले, पण अहंकारी निशुंभाने ते मानले नाही व तो स्वतः युद्धासाठी आला. त्याने देवीशी घनघोर युद्ध मांडले. अंबिकेच्या एका प्रहाराने तो बेशुद्ध झाला. नंतर खड्गाने देवीने त्याचे मस्तक उडविले. निशुंभ पडल्याचे पाहून शुंभ रणमैदानात धावला व देवीला युद्धाचे आव्हान देऊ लागला. त्याने कालिकेवर गदा प्रहार केला. कालिकेने गदेसहित त्याचा हात कापून काढला. त्याने पायाने प्रहार केला. देवीने त्याचे पायही कापून काढले. शेवटी त्याचे मस्तक उडविले. शुंभ निशुंभाचा वध झाल्याचे पाहताच सूरगणांना आनंद झाला. त्यांनी देवीवर पुष्पवृष्टी केली. भय संपले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. घाबरलेले वाचलेले दैत्य माता भगवतीला शरण आले. अंबिकेने त्यांना अभय देऊन पाताळात धाडले. येथेच 48वा अध्याय समाप्त होतो. आता सुरत राजाचा पराभव कसा झाला ते ऐकूयात 49व्या अध्यायामध्ये. जनमेजय राजाने महर्षींना विचारले. आपण कालिकेच्या चरित्राचे वर्णन केले. त्यानंतर त्या चरित्राचे मनन करून कोणी कोणी उपासना केली त्याचे वर्णन करावे. महर्षी म्हणाले, हे राजन, स्वारोचिष मन्वंतर सुरू होते तेव्हा सुरत नावाचा एक चांगला राजा होऊन गेला. तो उदार, दानशूर, प्रजाहितदक्ष व शूर होता. पण पर्वतीय प्रदेशातील म्लेच्छांनी त्याच्याशी वैरभाव धरून आक्रमण केले. सुरथाचे राज्य जिंकून पृथ्वीवर एक छत्री राज्य करावे असा त्यांचा विचार होता. सुरथाने त्यांना प्रतिकार केला, पण दुर्दैवाने त्याचा पराभव झाला व तो राज्यभ्रष्ट होऊन भटकत भटकत महर्षी सुमेधा यांच्या आश्रमात आला. येथेच 49वा अध्याय समाप्त होतो. आता देवी महात्म्य ऐकूयात 50व्या अध्यायामध्ये. राजा सुरथाने मनशांतीसाठी महर्षी सुमेधांना उपाय विचारला. राजा म्हणाला, महर्षी, मी व माझा मित्र वैश्य मोहामुळे मनशांती हरवून बसलो आहोत, तेव्हा आम्हाला मार्ग सांगावा. त्यावर महर्षी म्हणतात, हे राजन, ऐक, मी तुला बंधन व मोक्ष याचे कारण सांगतो. सर्व देव, मनुष्य, यक्ष, गंधर्व, राक्षस, प्राणी व वनस्पती हे मायेच्या बंधनात असतात व कर्माप्रमाणे मोक्ष मिळवितात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे परमज्ञानी असूनही क्रोधामध्ये जखडले जातात. ते विश्वामध्ये भ्रमण करतात. त्यांचे बल व स्वरूप यांविषयी सांगतो. ते अनादी आहेत, त्यामुळे त्यांना जन्म मृत्यू नाही. पराशक्ती सर्व जीवांची कारण आहे. ती सर्व प्राणीमात्रात चैतन्य निर्माण करते. देवकार्यात ती मदत करते. विविध संकटातून तारण्यासाठी विविध रूपे घेते. ती पराशक्ती म्हणजेच देवी कधी दैवाधीन नसते. सूर व दानव हे दैवाधीन आहेत. ती मात्र काळाच्या अधीन नसते. पुरुष शक्तीच्या साह्याने आपले कार्य करते. पुरुष शक्ती विश्वाचा द्रष्टा आहे, पण निर्माता होऊ शकत नाही. ती
ती सत असत रूपी देवी विश्वाची माता आहे. या परमपुरुषाला संतुष्ट करण्यासाठी ती ब्रह्मांडाचे नाटक रचते. तो प्रसन्न होतो तेव्हा ती या नाटकाचा अंत करते. ब्रह्मा सृष्टीची उत्पत्ती करतो, विष्णू पालन करतो, तर महेश त्याचा संहार करतो. पण त्यांना प्रेरणा माता भगवतीच देते. तिने सरस्वती, पार्वती व लक्ष्मी या आपल्या 3 शक्ती त्यांना देऊन परिपूर्ण बनविले आहे. म्हणून ते तीनही देव माता भगवतीचीच आराधना करतात. येथेच अध्याय 50वा समाप्त होतो. तसेच आपले 41 ते 50 अध्याय येथे समाप्त होतात. पुढील अध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर मग चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा मनापासून धन्यवाद.